आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींनो सावध राहा, कारण जळगावमध्ये लाडकी बहिणीची ई-केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर आलाय। ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे। आरोपी गोकुळ चव्हाण विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झालाय। विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर जळगावमध्ये ई-केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण आणि लवकरात लवकर योग्य कारवाई करण्याची रोहिणी खडसे यांनी मागणी केलेली आहे। ई-केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याच्या प्रकरणी आता रोहिणी खडसे यांचं ट्विट आपण बघतोय। आमच्या जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची मागणी करण्याचे 2 धक्कादायक प्रकरण घडलेले आहेत। मंत्री महोदय आदिती तटकरे स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपलं याकडे लक्ष आहे का? एकनाथ शिंदे 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली, तेव्हा मतांसाठी सरसकट महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले आणि आता मतदान मिळाल्यानंतर असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे। मतदान झाल्यानंतर या लाडक्या बहिणींचा लाभ मिळण्याचा आकडा कसा कमी करता येईल ह्यासाठीच सरकारकडनं प्रयत्न होताना आपल्याला दिसलेत। त्यांना वेगवेगळ्या जाचक अटींमध्ये या लाडक्या बहिणींना अडकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। ई-केवायसी हे त्यातलंच एक जाचक अट ही महिलांना पात्रतेसाठी टाकण्यात आली आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की हे ई-केवायसी करत असताना जवळजवळ 75 लाख महिलांना अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। हे ई-केवायसी करत असताना त्यांना डॉक्युमेंटेशनच्या याच्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आलंय, ते कधी मोबाईल नंबरच्या याच्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। काही वेळेस तर जेव्हा महिला ई-केवायसी करण्यासाठी जेव्हा जात आहेत तेव्हा त्यांचं नाव देखील परस्परच कट करण्यात आलेलं आहे, तेव्हा त्यांना ई-केवायसी करण्याचा संबंधच उरत नाही। अशा ई-केवायसी करण्याच्या ह्या अटीमध्ये ज्या महिलांना जो त्रास सहन करावा लागतोय, ह्या त्रासामध्ये अजून एक भर की काय, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा महिला ई-केवायसी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली। ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा ई-केवायसी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती। मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि ह्या घटनेचा आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने या घटनेकडे लक्ष द्या। या आरोपींवरती कठोर कारवाई करा, जेणेकरून माझ्या माता भगिनींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये। माझी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती आहे की असले प्रकार होऊ नये भविष्यामध्ये, ह्यासाठी कठोर कारवाई ह्या आरोपींवरती व्हावी ही विनंती। लवकरात लवकर योग्य कारवाई करण्याची रोहिणी खडसे यांनी मागणी केलेली आहे। जळगावात जो प्रकार घडलेला आहे त्याच प्रकरणी आता रोहिणी खडसे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे।